महाराष्ट्र टीव्ही चॅनल जळगावमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत स्नेह मेळावा या कार्यक्रमाला। 1988ची जी यशस्वी ठरलेली जी बॅच आहे त्या बॅच सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। त्याबद्दल यांना एकत्र करण्यासाठी जी प्रेरणा मिळालेली आहे कवयित्री जयश्री पाटील यांनी सर्वांना एकत्र आणून या ठिकाणी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दलची ते आपल्याला माहिती सांगतील। नमस्कार, मी जयश्री पाटील। आनंदाचे दोघी आनंद करंज असा हा दुग्ध शर्करा योग आज आम्ही गुरुजन आणि मित्र मैत्रिणी सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत। अतिशय रोमांचक हर्षवर्धक असा हा क्षण आहे जो आमच्या जीवनात आलेला आहे। तब्बल 25 वर्षानंतर अगदी आम्ही एकमेकाचे चेहरेसुद्धा ओळखू शकणार नाही ह्या परिस्थितीत आम्ही आज एकत्र भेटलेलो आहोत आणि आमचे सर्वच मित्रमैत्रिणी अतिशय यशोशिखरावर पोहोचलेले आहेत। त्यांच्या कौतुक, त्यांचं स्मरण आणि सगळ्यांच्या आठवणी बालपणात घेऊन जाण्यासाठी आणि गुरुवर्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व मिळून आज इथं जमलेलो आहोत आणि आज भरपूर असं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत आणि एक शिदोरी आनंदाची आम्ही इथून घेऊन जाणार आहोत सर्वांसाठी। जय हिंद। आपल्याला ही प्रयत्न कशी मिळाली किंवा आपण सगळे एकत्र यासाठी आपण कोणी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे? तसं तर सर्वच मित्रमैत्रिणी प्रयत्न केलेले आहेत पण आणि सर्वच मित्रमैत्रिणी ज्यांचा खारीचा असेल यांचा सर्वांचाच वाटा आहे, त्यामुळे शब्दात त्यांचं गुण व्यक्त करणं शक्य नाही। सर्वच डॉक्टर धर्मेंद्र पाटील हे देखील आपल्याला मनोगत व्यक्त करणार आहे। ही प्रेरणा कशी मिळाली, सगळे एकत्र आले? नमस्कार, मी डॉक्टर धर्मेंद्र पाटील। आमचा हा जो ग्रुप होता जयश्री पाटील यांनी सगळं आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना जमा केलं। त्यांनी आम्ही सगळे बरेच एक महिन्यापासून त्याच्यावर काम करतो आहे। वर्षापासून एक वर्षापासून काम करतो आहे, परंतु प्रत्यक्षात एक महिन्यापासून ह्या कामासाठी गेट टुगेदरच्या कामासाठी जामनेरमध्ये जयश्री जितेंद्र पाटील एक डॉक्टर कासट यांनी पूर्णपणे काम केलं। आम्ही आज सगळे एकमेकाला भेटलो, मन मोकळं केलं, सगळे लोक घरून आले, ते सगळ्यांना खूप आनंद झाला। कोण कुठल्या क्षेत्रात कुठे मोठा आहे, किती मोठा आहे हे कळलं आणि आम्ही शिक्षकांचे ऋण देखील या माध्यमातून फेडू शकतो। शिक्षकांच्या आम्ही आज चरण स्पर्श करू शकतो, याचा आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। आणि त्याचं तंतोतंत पालन करत आपण या स्टेजपर्यंत पोहोचतो। सर्वप्रथम मी महिला वर्गाचा या ठिकाणी आभार मानतो की महिला वर्गापेक्षा त्यांच्या घरच्या लोकांचे मी आभार मानतो की त्यांच्या घरच्या लोकांनी अतिशय मनमोकळ्याप्रमाणे परवानगी देऊन आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे किंवा विद्यार्थीच आपण या ठिकाणी अपेक्षा सुरुवातीला ठरवलं होतं किंवा आपण कुटुंब परिवार यायचं का? जयश्री म्हटली नाही, आपण एकटे जायचं। म्हटलं ठीक आहे, एकटे जायचं। मग पुढचा प्रश्न विचारला, म्हटलं शिक्षकांना घ्यायचं की नाही? म्हटलं शिक्षकांना घ्यायचं। म्हणजे काय सगळे कमांड तिच्याकडे आहे आणि त्या कमांडच्या परवानग्या घेत त्यामुळे सगळ्या कमांडच्या परवानग्या घेत या ठिकाणी पोहोचलोय। मी सर्वप्रथम आभार मानतोय महिला वर्गाच्या घरच्या लोकांचं, त्यांच्या पुरुष वर्गाचं की यांना परवानग्या देऊन आमच्यापर्यंत पोहोचलो। आमचा काय प्रश्न, आम्ही नितरलेले लोक आहोत। विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणजे आम्ही नितरलेले, केव्हा एकत्र येऊ, केव्हा बसू, हा एक आनंदाचा विषय। परंतु खरोखर या ठिकाणी पुण्यावरनं प्रमोद आला, जोशी आला, प्रवीण आला, वर्मा आला, म्हणजे एवढा ते संजयची आठवण आली का? संजयने अतिशय भाऊक स्टेज या ठिकाणी केलं। मी तुमच्यातच आहे म्हटलं, कुठे सगळे शोध घेत होते, पण त्याने परत एक बाईट टाकली आणि त्याने म्हटलं की मी फोटोमध्ये आहे। संजय लांब आहे, वाणी पण लांब आहे। म्हणजे सगळ्यांनी या ठिकाणी याचा प्रयत्न केला। सगळ्यांना असं वाटत होतं की आपण सगळे एकत्र यायचं आणि एक मन मोकळं करायचं। परंतु या ठिकाणी येत असताना आजही आपलं विद्यार्थी मन दडपण दुनियाचं असेल आपल्यावरती, पण विद्यार्थी मन आजही जागृत आहे आणि ते विद्यार्थी मन जागृत असल्याकारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळेजण या ठिकाणी एकत्र आहेत। मग खरोखर या ठिकाणी अशी शिक्षक लोक भेटणे, अशी बॅच तयार होणे। म्हटलं तर मी त्या समोरच्या म्हणतो कार्य तुर्या इतकी शर्मा म्हणून होतं आणि तुर्या शर्मा म्हणायचं आणि मग मात्र एकमेकाला गळामध्ये भेटतोय। या 25 वर्षाच्या अवधीमध्ये तुमच्या शाळेच्या स्मृतीत मी जागे करणार आहात, तुम्ही एकमेकाला भेटणार आहात, कळकळून भेटणार आहात। आणखी एक सांगतो, तुमच्यामध्ये
वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, नामांकित डॉक्टर आहेत, वकील आहेत, तुमच्या याच्यामध्ये कवी आहे, लेखक आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा अनुभव तुमच्या लक्षात घेऊन तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अवश्य या ठिकाणी त्यांना सांगा. मी तुम्हाला निश्चित सांगतो, 1000 रुपये खर्च करून सुद्धा तुम्हाला मिळणार नाही इतका अमूल्य सल्ला, अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला मिळालं असणार. मला शिकवणारे त्यांची पाटील सर मग अशी वर्णन केलं त्याप्रमाणे आजही मजूर काढण्याचा ज्या मुद्दा एका कुटुंबाच्या सर्व संख्या समान असतात हे हाताने काढल्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. प्रेरणा घेतलेली गुरुवारी पाटील सर यांच्याकडून आधी सांगितलं की थोडंफार मुंबईमध्ये जाऊन इंग्रजी व्याख्यान देतो तर ते थोडंफार इंग्रजी बोलू शकतो मी. त्याची प्रमुख प्रेरणा मिळाली असेल तर आदरणीय जोशी सर यांच्याकडून मिळालेली आहे. आणि सगळ्यात आलेलो 8वीच्या वर्गात आपल्याला हिंदी ठिकाणी त्या शाळेच्या सर्व भाग वेगवेगळ्या पद्धतीने पण गोळा करतो आणि त्यातलं आपल्याकडे काय शिकता येईल तो प्रयोग मी कोणत्याही मॅनेजमेंटच्या सभागृहात न ऐकता शाळेत राबविला. तेव्हा एक आपले आदरी विनी पाटील सरांचे भाग त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यांना पाहायला गेलं आणि काय सांगावं. आबा पाटील असं म्हणतात की हा माणूस नेहमी सेक्रेटरीचा सुद्धा ऐकत नाही. त्याचं कारण माझ्या आयुष्यात स्वाभिमान, स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की स्वाभिमान गमावून कोणतंही कार्य करू नये. धैर्य पाहिजे, आपला आत्मविश्वास पाहिजे. या